नमस्कार. आज आपण पाहूयात महा इनपुट्समध्ये रिसीट नोट कशी क्रिएट करावी. महा इनपुट्समधील इन्व्हेंटरी मॉड्यूलमध्ये रिसीट नोट हे एक वाउचर आहे. जेव्हा आपल्याला सप्लायरच्या प्रोडक्टची कॉस्ट माहीत नसते तेव्हा आपण रिसीट नोट क्रिएट करतो. तर सर्वात प्रथम जर सप्लायर ऑलरेडी लिस्टमध्ये असेल तर तो आपण सिलेक्ट करू शकतो किंवा इथे दाखवल्याप्रमाणे सप्लायर लेजर समोरील प्लस बटनवर क्लिक करून आपण नवीन सप्लायर ॲडही करू शकतो. यामध्ये नेम आणि पिनकोड या दोन फील्ड भरणे आवश्यक आहे. या दोन फील्ड भरून झाल्यावर सबमिट बटनवर क्लिक करताच तुमचा नवीन सप्लायर लिस्टमध्ये ॲड होईल. त्यानंतर लिस्टमध्ये ॲड झालेला सप्लायर लेजर सिलेक्ट करायचा आहे व त्याखालील ग्रीडमधील प्रोडक्ट डिटेल्स फिल करून घ्यायचे. त्यामधील प्रोडक्ट लिस्टमध्ये आपल्याकडे जे लायसन आहेत ते सगळे प्रोडक्ट आपल्याला लिस्टमध्ये दिसतात. त्यानंतर जेव्हा आपण बिझनेस रजिस्टर करतो त्या लायसननुसार आपण त्याचे स्टोरेज लोकेशन ॲड केलेले असते. त्यामुळे जेव्हा आपण प्रोडक्ट सिलेक्ट करतो तेव्हा त्याचे स्टोरेज लोकेशन ऑटो जनरेट होऊन लिस्टमध्ये दिसतात व त्यामधून आपण स्टोरेज लोकेशन सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर प्रोडक्टचे बॅच नंबर, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, प्रोडक्ट क्वांटिटी, कॅश सेल रेट विथ GST, क्रेडिट सेल रेट विथ GST, त्याचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, लेबर चार्जेस ॲड करायचे आहे. यामध्ये आपण एकाच वेळी अनेक प्रोडक्ट डिटेल्स ॲड करू शकतो. आपण इथे पाहू शकता आपल्या सिस्टीममध्ये चार्जेस ऑटो कॅल्क्युलेट होऊन त्याची टोटल आपल्याला पाहता येते. त्यासाठी आपल्याला वेगळे कॅल्क्युलेशन करावे लागत नाही. डिटेल्स भरून झाल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करताच आपली रिसीट नोट क्रिएट होईल. त्यानंतर रिसीट नोट समोरील 3 लाईन्सवर क्लिक करताच आपण क्रिएट केलेल्या रिसीट नोटच्या डिटेल्स व्ह्यूवर क्लिक करून पुन्हा पाहू शकतो व त्या PDFच्या स्वरूपात डाउनलोडही करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला रिसीट नोट क्रिएट करता येईल. धन्यवाद.